संपूर्ण देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राबवण्यात आले होते। या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात रोटरी परिवाराच्या सहकार्याने पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचा शुभारंभ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तांबेमळा येथे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि सौ निलिमा दिवटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। आजच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये इचलकरंजी शहरातील 0 ते 5 या गटातील 25,353 इतक्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले। आजच्या मोहिमेसाठी संपूर्ण शहरासाठी एकूण 114 पथके तयार करण्यात आलेली होती। तसेच 342 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। त्याचबरोबर शहरामध्ये एसटी स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, मोरगुबाई मंदिर इत्यादी 18 कर्मचाऱ्यांच्या सह 9 ठिकाणी ट्रान्झिट टीम तयार करण्यात आलेल्या होत्या। आजच्या मोहिमेमध्ये अनावधाने ज्या बालकाचे लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी उद्या सोमवार दिनांक 4 मार्च नंतर पुढील 5 दिवस आपण संपूर्ण शहरामध्ये घर भेटीच्या आयोजन करून उर्वरित बालकांना सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे। याकरिता 96 पथके तयार करण्यात आलेली असून 192 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगवेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर PS दातार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश चव्हाण, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे परिवार संजय मेटे, शीतल उपाध्ये, प्रकाश मोरबाळे, सतीश मेटे, सुनील सातपुते, पंकज कोठारी, नेमिनाथ कोथळे, अभय एलरुटे, डॉक्टर तोष्णीवाल, डॉक्टर जठार, किरण पाटील, महादेव खरगे, राजेंद्र जैन, हेमंत दोशी, सुरेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।